नमस्ते. माझे व्हिडिओचा आजचा विषय आहे रेकी बद्दलचे सर्वात मोठे गैरसमज व त्यामागील असलेली प्रश्नावली आणि त्यामागची सत्यता. पहिला प्रश्न आहे, रेकी म्हणजे जादू? रेकी ही जादू नाही. रेकीबद्दल अनेक गैरसमज आहे, त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ही रेकी जादू, चमत्कार, अंधश्रद्धा नाही. ती स्वतःकडे लक्ष, मन शांत करण्यासाठी आणि विश्रांती मिळवण्यासाठी वापरली जाणारी एक पूरक कॉम्प्लिमेंटरी पद्धत आहे. ती वैद्यकीय उपचाराचे पर्याय नाही. वैद्यकीय उपचार घेतलेच पाहिजे. दुसरा प्रश्न, रेकी शिकण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी धर्म बदलावा लागतो का? अर्थात असा कोणताही नियम नाही. रेकीची सुरुवात ही मुळात जपानमध्ये मिकाओ सोआने पुनर्स्थापित केलेली आहे. ती भारतामधलीच आपली रेकीची विद्या आहे. अनेक जण ही रेकी आपल्या विकासासाठी आणि आध्यात्मिकासाठी वापरतात. कोणत्याही विशिष्ट धर्मात प्रवेश करण्याची गरज नाही. रेकी शिकण्यासाठी किंवा करण्यासाठी धर्म बदलावा लागत नाही. रेकी ही कोणत्याही धर्माशी बांधील नाही किंवा तिच्याकडे बांधिलकी नाही. तुम्ही तिच्यावर श्रद्धा ठेवून सराव करू शकता. अनेक लोक स्वतःचा धर्म कायम ठेवून रेकीचा सराव करतात, तर काही शिक्षक लोक आध्यात्मिक साधना म्हणतात, तर काही लोक विश्रांतीसाठी, आत्मनिरीक्षणासाठी आणि आत्मविकासासाठी त्याचा वापर करतात. तिसरा प्रश्न आहे आपला सर्वात मोठा गैरसमज, रेकी फक्त आजारी लोकांसाठी वापरली जाते? तर नाही. रेकी सराव हा अनेक जण खालील करण्यासाठी करतात: मानसिक शांतता, तणाव कमी करण्यासाठी आणि आजारपणामध्ये आपल्यामध्ये एक त्याला काय म्हणू शकतो आपण, एक सहनशीलता, ताकद वाढवण्यासाठी आणि त्यातनं आपण त्या आजारपणावर विजय मिळवण्यासाठी म्हणून रेकीची एक हिलिंग पद्धत आपण वापरू शकतो. सेल्फ हिलिंग तंत्र. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, चांगली झोप येण्यासाठी, स्वतःची सेल्फ केअर करण्यासाठी, आजाराच्या काळामध्ये वैद्यकीय उपचारांना पूरक उपचार म्हणून ती वापरली जाते. लक्षात ठेवा, रेकी ही वैद्यकीय उपचाराची जागा घेत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगते, आजार असल्यास तुम्हाला डॉक्टरचा सल्ला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालायचंच आहे. फक्त ती उपचारक पद्धत म्हणून आणि कॉम्प्लिमेंटरी पूरक ऑप्शनल म्हणून आपल्याला ती वापरायची आहे. आणि चौथा प्रश्न सर्वात, रेकी प्रत्येकजण शिकू शकतो का? हो. रेकी शिकण्यासाठी वय, धर्म, शैक्षणिक पात्रता, विशेष कौशल्याची आवश्यकता नसते. शिकण्याची इच्छा आणि नेहमी सराव मध्ये असलेले सातत्य ठेवले तर रेकी तुम्ही शिकू शकता. रेकी ही सर्वांसाठी ओपन आहे. रेकीचे फायदे हे व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात, पण तो रेकीचा वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही. रेकी ही फक्त आपल्याला सेल्फ हिलिंगसाठीच वापरण्याची एक उत्तम पद्धत आहे आणि आपण दुसऱ्यालाही रेकी हील करून देऊ शकतो, त्याच्या मनशांतीसाठी, मनशक्ती वाढवण्यासाठी. तर अवश्य आज माझं वेबिनार आहे, त्या वेबिनारमध्ये तुम्ही अटेंड व्हा आणि माझ्या वेबिनारमध्ये तुम्हाला ह्याच्यापेक्षाही नक्कीच चांगलं काहीतरी मिळणार आहे. थँक्यू. ऑलवेज ब्लेसिंग. थँक्यू.